3,500 मीटर उंचीवर बर्फाच्या साम्राज्यात उभे असलेले एक मंदिर, 1200 वर्षाहून जुने, सिमेंट नाही, आधुनिक तंत्रज्ञान नाही, आणि तरीही 2013च्या प्रलयातही अढळ. नेमकं काय आहे केदारनाथचं रहस्य? नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या 12 ज्योतिर्लिंग सिरीजमध्ये. आज आपण येथील भाग 5 बघणार आहोत. जर तुम्ही माझे मागील व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्यामुळं ही 12 ज्योतिर्लिंगाची सिरीज चुकवू नका. मी दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता 12 ज्योतिर्लिंग सिरीजपैकी पुढील भाग घेऊन येत असते. आज आपण बघणार आहोत केदारनाथची संपूर्ण माहिती. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. हिमालयातील बर्फाच्छादित शिखरामध्ये सुमारे 3,583 मीटर उंचीवर मंदाकिनी नदीच्या काठावर बसलेले केदारनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र स्थान आहे. उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील हे मंदिर श्रद्धा, सहनशक्ती आणि अध्यात्माचे प्रतीक मानले जाते. येथे पोहोचणे हीच एक तपस्या आहे. महाभारतात युद्धानंतर पांडवांनी प्रायश्चित्तासाठी शिवाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. शिव नंदीच्या रूपात लपले, पण भीमाने पकडण्याचा प्रयत्न करताच ते भूमीत अदृश्य झाले. जिथे त्यांचा कुबड भाग प्रगट झाला ते स्थान म्हणजेच केदारनाथ. इतर अवयव तुंगनाथ, रुद्रनाथ, मध्य महेश्वर आणि कल्पेश्वर येथे प्रगट झाले, ज्यांना मिळून पंचकेदार असं म्हटलं जातं. 8व्या शतकात आदि शंकराचार्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याला अखिल भारतीय आध्यात्मिक केंद्राचे स्वरूप दिले. कठोर थंड हवामान, विरळ हवा आणि बर्फाच्छादित पर्वतरांगा. केदारनाथचा प्रदेश अत्यंत आव्हानात्मक आहे. हिवाळ्यात तापमान 0 खाली जाते. मंदिराजवळून वाहणारी मंदाकिनी नदी परिसराला शांतता प्रदान करते. मंदिर वर्षातील फक्त 6 महिने खुले असते. अक्षय तृतीयेच्या दिवशी दरवाजे उघडले जातात आणि कार्तिक महिन्यात बंद होतात. नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान मंदिर बर्फाखाली असते. या काळात भगवान केदारनाथांची पूजा उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात केली जाते. यात्रा हरिद्वार पासून सुरू होते, पुढे ऋषिकेश, देवप्रयाग जेथे अलकनंदा भागीरथी संगम आहे, रुद्रप्रयाग, गुप्तकाशी, सोनप्रयाग आणि गौरीकुंड. गौरीकुंड पासून 16 ते 18 किलोमीटर चढाई करून केदारनाथ गाठलं जातं. हेलिकॉप्टर सुविधा उपलब्ध असली तरी देखील पायी यात्रा अधिक आध्यात्मिक मानली जाते. मंदिर प्रचंड दगडांनी सिमेंट विना बांधलेला आहे. 2013च्या भीषण पुरात संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला, पण मंदिर सुरक्षित राहिले. मंदिरामागे अडकलेला भीमशिलाने ह्या पाण्याचा वेग वळवला असं मानलं जातं. बांधकामाची पद्धत अजूनही गूढ आहे. इतक्या उंच आणि कठीण प्रदेशात प्रचंड दगड कसे नेले गेले असतील ह्याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. हिवाळ्यात 6 महिने मंदिर बंद असतानाही गर्भगृहातील अखंड दिवा प्रज्वलित राहतो अशी श्रद्धा आहे. केदारनाथातील शिवलिंग त्रिकोणी, नैसर्गिक आणि नंदीच्या कुबडाने प्रतीक मानले जाते. स्पर्श दर्शन करताना भक्तांना वेगळी आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. मंदिराचे अचूक वय निश्चित नाही, पण सध्याची रचना सुमारे 1200 ते 1300 वर्ष जुनी मानली जाते. धार्मिक परंपरेनुसार पांडवांशी त्याचा संबंध सांगितला जातो. इतिहासात 8व्या शतकातील आदि शंकराचार्यांनी याचा जीर्णोद्धार केला असं देखील म्हटलं जातं. काही अभ्यासकांच्या मते सध्याची वास्तू प्रारंभीच्या मध्ययुगीन काळातील आहे. हिमालयाच्या कठोर हवामानात शतकानुशतके उभे राहणे हेच त्याचे खरे आश्चर्य म्हणता येईल. केदारनाथ हे मोक्षप्राप्तीचे स्थान मानले जाते. येथे दर्शन आणि जप तप केल्याने पापांचे क्षालन होते अशी श्रद्धा आहे. हिमालयातील दिव्यता मनाला अंतर्मुख करते. ही केवळ यात्रा नाही तर आत्म्याची उन्नती आहे. केदारनाथ ही श्रद्धा आणि संयमाची परीक्षा आहे. 6 महिने बंद असूनही दरवर्षी लाखो भक्त येथे येतात. हिमालयाच्या कुशीत वसलेले हे ज्योतिर्लिंग शिकवते, प्रतिकूल परिस्थितीतही श्रद्धा अढळ ठेवली तर दिव्यता सदैव रक्षण करते. हर हर महादेव.